राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्यायव्यवस्था, ग्रामपंचायत प्रशासन आणि कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। विशेष न्यायालय, महाॲग्री AI धोरण आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबतचे निर्णय यामध्ये विशेष ठरले आहेत। 5 नवीन विशेष न्यायालय, पुण्यात NDPS कोर्ट, कर्जतला जिल्हा न्यायालय, महाॲग्री AI धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ॲग्रीटेक नाविन्यता केंद्रात व्यवस्थापकीय संचालक पदाला मंजुरी देण्यात आली आहे। तसेच NDPS कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे। याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, तर सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे दिवाणी न्यायालय आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ येथे अनन्य विशेष न्यायालये स्थापन केली जाणार आहेत। तसेच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अधिक मुदत देण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। NTV न्यूज मराठी।